जर तू त्यांना तिथे घेऊन गेली नसतीस तर तो त्या भिकाऱ्याच्या मुलाला कधीच भेटला नसता. बाबा, त्याचे वडील खूप मोठे लेखक आहेत, खूप मोठे लेखक. पूर्ण रस्त्यात तो गौतम बेदी त्या अविनाशची तारीफ करत होता. तो आहेच कौतुक करण्यासारखा. तू शांत बसू शकत नाहीस? ही कशी शांत राहील? हिचं तर डोकंच फिरलेलं आहे. जर तुम्ही हिचं पंख बांधून ठेवले नाहीत तर एक दिवस ही मुलगी आपल्या सगळ्यांचं नाक कापल्याशिवाय राहणार नाही. ऐक, बोला. मेम साहेब आणि श्यामलीला माझ्या खोलीत पाठव. हो, चहा पण घेऊन येऊ? नको. गुड इव्हनिंग बाबा. सगळं काही चौपट होत आहे. कुणामुळे होत आहे? या मुलीमुळे होत आहे सगळं. बाबा, मी काय केलंय? तू त्या गौतम बेदीला युनिव्हर्सिटीला का घेऊन गेलीस? कमाल आहे. त्या दिवशी तर कलकत्त्याहून आल्यावर एवढे खुश झाला होतात की तुम्ही नसताना मी गौतम अंकलला बिझी ठेवलं. तुमच्या गोष्टी माझ्या लक्षातच येत नाहीत बाबा. स्वतःची युनिव्हर्सिटी सोडून त्यांना दाखवण्यालायक दुसरी कुठलीच जागा मिळाली नाही तुला. बाबा, झालंय काय? तुम्ही मोकळेपणाने का नाही बोलत आहात? जर तू त्यांना तिथे घेऊन गेली नसतीस तर तो त्या भिकाऱ्याच्या मुलाला कधीच भेटला नसता. बाबा, त्याचे वडील खूप मोठे लेखक आहेत, खूप मोठे लेखक. तुम्ही त्यांना भिकारी म्हणताय हे खूप जास्त आहे. ऐकलं तुम्ही? पूर्ण रस्त्यात तो गौतम बेदी त्या अविनाशची तारीफ करत होता. तो आहेच कौतुक करण्यासारखा. तू शांत बसू शकत नाहीस? ही कशी शांत राहील? हिचं तर डोकंच फिरलेलं आहे. जर तुम्ही हिचं पंख बांधून ठेवले नाहीत तर एक दिवस ही मुलगी आपल्या सगळ्यांचं नाक कापल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे बाबा, मी ओठ शिवून घेते. आईसारखीच आतल्या आत घुसमटत राहीन आणि काहीही बोलणार नाही. गैरसमज आहे तुला तुझ्या आईच्या बाबतीत, आणि मी तुला तो अधिकार दिलेला नाहीये की तू आम्हा दोघांमध्ये बोलशील. ओठांवरचं दूध वाळलं आणि अजून लागली बडबड करायला. मला पूर्ण विश्वास आहे की गौतम साहेब आणि त्यांच्या बायकोला अविनाश आणि श्यामलीच्या बाबतीत संशय आलाय. होऊ शकतं की अविनाशने त्यांना याबाबतीत काही सांगितलं असेल, नाहीतर येऊन जाऊन गौतम साहेब त्या मुलाच्या बाबतीत बोलत नसते बसले. तो पक्ष्यांविषयी रिसर्च करतोय. या दाम्पत्यालाही याची खूप आवड आहे, म्हणूनच बहुतेक त्याच्या कामाचं कौतुक केलं असेल. तुम्हाला काय वाटतंय की इतकी साधी गोष्ट मला कळणार नाही? तुम्ही या मुलांना नाही ओळखत. त्याची नजर आपल्या व्यवसाय, आपल्या प्रॉपर्टीवर आहे. अशी मुलं बोर्ड दाखवलं तर ते हात धरून घेतात. हे खूप जास्त चुकीचं आहे. आई, आता तूच सांग मी काय करू? कोणी माझं म्हणणंच ऐकून घेत नाही. बाबांचा तर माझ्यावर विश्वासच नाहीये. आणि तू हे साई साधं तोंड उघडायला सुद्धा घाबरतेस. त्या कशा काय तोंड उघडतील? त्यांना हे नाही माहित की त्या मुलाचं तुझ्यासोबत उठणं बसणं चांगलं नाहीये. त्यांना हे नाही माहित की तो मुलगा पोकळ भावनांच्या जोरावरती तुला वाहवत नेऊन छळतोय. ठीक आहे, आता तुम्हीच सांगा मी काय करायला हवं. सांगा ना. आता किती वेळा सांगू की तुला काय करायचं आहे? तुझं लग्न ठरलेलं आहे. आता कुठल्याही मुलासोबत तुला मैत्री वाढवायची नाहीये. हा माझा निर्णय आहे आणि मी माझा निर्णय कधीच बदलत नाही. विश्वास नसेल तर आपल्या आईला विचार. ये श्यामली, ये माझ्या बरोबर. हा, घेऊन जाईला. पण मला एक सांग, त्या खडूस म्हाताऱ्या प्रोफेसरला माझ्या घराचा पत्ता कोणी दिला? आणि त्या पोराची हिंमत तपा. त्याची आड घेऊन तुला भेटायला इथपर्यंत आला तो. आता तर इकडे उभं राहणंही माझ्यासाठी पाप आहे. तुम्ही कधी उस्मान सरांना भेटलायत? हे तर आपलं नशीब चांगलं की त्यांची पावलं आपल्या घरात आली. तसंही ते तुम्हाला भेटायला थोडी आले होते, गौतम अंकलला निरोप द्यायला आले होते. चल आई, यू जस्ट रिलॅक्स बाबा. कोणीही कुठला खून केला नाहीये आणि करणारही नाहीये, लक्षात ठेवा. ऐका, आजच्या नंतर ही मुलगी माझ्या परवानगीशिवाय घराबाहेर एक पाऊलही टाकणार नाही. समजावून सांगा हिला. निघा. ओके आई. ऐक, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. प्लीज आई, मला एकटीला राहू दे. चल बेटा, चल.
बस. काय बस आई? मला तर वाटतंय हे गौतम अंकल बाबांना टोकियोत भेटलेच कशाला. माझ्या मनात लग्नाचा विचार सुद्धा आला नव्हता. मी पण माझ्या नशिबाला कोसत राहते. जर हे दोघं टोकियोला भेटली नसते तर आपल्यासमोर एवढ्या अडचणी आल्या नसत्या. पण नशिबाच्या चक्राला कोण थांबवणार आहे? मी बाबांवर एवढं ओझं झालीये का की कसंही करून त्यांना मला त्या नील बेदीच्या गळ्यात बांधायची आहे? अशी गोष्ट नाहीये बाळा. प्रत्येक आई वडिलांना चिंता असते की आपल्या मुलीचं लवकर लग्न व्हावं. मला सगळं माहिती आहे आई. माझं लग्न लवकर व्हावं याची काळजी त्यांना अजिबात नाहीये. त्यांना फक्त एवढीच काळजी आहे, हा गौतम अंकलचा मुलगा त्यांच्या हातून निघून जायला नको. ते जास्त श्रीमंत आहेत ना, म्हणूनच. त्यांना आपल्या इथे खूप संपत्ती गोळा करायची आहे ना, यासाठीच. बाबांना फक्त त्यांच्या व्यवसायाशी घेणं देणं आहे. त्यांना आपल्या चांगल्या वाईटाशी काहीही घेणं देणं नाहीये. मला सगळं माहितीये. अच्छा, मला एक गोष्ट सांग. तू अविनाश बरोबर या गोष्टीविषयी बोललीस? तुला तर माहिती आहे आई, आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे. म्हणूनच आम्ही एकमेकांपासून काहीही लपवत नाही. प्रश्न राहिला लग्नाचा. विश्वास ठेव आई, या बाबतीत आम्ही विचारच केला नव्हता. अभ्यासातनं वेळ कुठे मिळत होता. पण आता बाबांनी तर आम्हाला या सगळ्यात अडकवलंय ना. आम्हालाही आमच्या भविष्याबद्दल सिरियसली विचार करायलाच हवा ना. पण जर मी लग्न करेन तर अविनाशशीच करेन. यासाठी बाबांनी माझे तुकडे तुकडे केले तरीही मी पर्वा नाही करणार. मिसेस बेदींबरोबर मी या गोष्टीविषयी बोलली आहे. त्यांना पण आपल्या नवऱ्याप्रमाणेच अजिबात इच्छा नाहीये की तुझ्या आणि अविनाशमध्ये कोणी यावं. पण त्यांच्या वाटण्याने काय होणार आहे? त्या आपल्या मुलासाठी निर्णय घेऊ शकतात. त्यांनी लग्नाला नकार जरी दिला तरीही तू आणि अविनाश एकत्र नाही येऊ शकत. मला हे माहिती आहे आई. सध्या तर ही ब्याद डोक्यावरनं जाईल. बाकीचं पुढचं पुढे बघू. मला त्याची काळजी नाहीये. मला तर काळजी लागलीये माझ्या थिसिसची. त्यात प्रत्येक स्टेजवर मला अविनाशच्या मदतीची गरज आहे. ते तुला तुझा थिसिस पण पूर्ण नाही करू देणार. समजतच नाहीये काय करू शकतो आपण. तुझं मन घट्ट कर आई. इथून पुढे खूप अवघड दिवस येणार आहेत. जेव्हा बाबांना कळेल की गौतम अंकलला आता आपल्यासोबत नातं जोडायचं नाहीये, तेव्हा ते आकाश पाताळ एक करणार आहेत. या विचारांनीच माझ्या अंगावर काटा येतो. मी ही वस्तुस्थिती नाकारत नाहीये. माझ्याही मनात खूप जास्त भीती आहे. पण त्याचबरोबर आतमधून एक आवाज येतोय, तू हिम्मत अजिबात सोडू नकोस श्यामली. उठ, लढ. असं कुढत तडफडत जगण्यापेक्षा एकदाच आगीत उडी मारून टाकू. मला तुझं दुःख सहन नाही होणार श्यामली. तुझ्या या चिमुरड्या मुलीमध्ये खूप हिम्मत आहे आई. तू घाबरू नकोस, ती लढणार.